तर नमस्कार, कसे आहात सगळे. मी चाललेली शैलाताई आणि रुपालीताईकडे. त्यांना ज्या शापूच्या गड्ड्या आणलेल्या आहेत त्या गड्ड्या द्यायच्या आणि त्या आहे ना सजुरीच्या पुऱ्या बनवतात. तर चालले मी बनवू लागाय त्यांना. हाय सजुऱ्या, सातारा डिश फेवरेट डिश. वेलकम बरं का तुमचं. थँक्यू. या सगळे खायला. तेच म्हणलं कशा असत्या सजुऱ्या बघा. आम्ही कशी माहिती पाहिजे तुम्हाला? आम्ही काय बनवल्या नाही कधी, खाल्ल्या नाही कधी. मला वाटतं गौरीच्या टायमाला खाल्ल्या त्या ना. आपण केलं ते माझ्या हा आठवते आठवत. ते बघा ना, मस्त बनवल्या तो. सगळ्या टम फुगले तशा तमाशा. पण या बनवतात कशाच्या ते तरी सांगा. सांगू की काय ग बाई, आम्हाला कधी मी बनवलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाहीये. युट्यूबला बघितलं तर मस्त कळन. लाईव्ह लावले का? नाही ना केलं त्याच्यात ठेवतो. खराब आहे चांगले. लाल काढली मी तर झाल्यावर आले का खायला आले. खायला चालय. बघा आमची शाईलाताईने सगळ्या लाटल्या काय हा का दोघींनी लाटल्या? दोघीच करतोय पण आता त्या लाटायला बसले तू खेळायला आले. दोघी पण करते. छान झाले. आम्ही जेवण करत होतो त्याच्यामुळे उशीर झाला. परत नंतर एक कॉल चालला होता म्हणून म्हणलं तुम्हाला बोलवावं का नको. तुम्हाला ते शिकायसाठी बोलायचं होतं, दुसरं काय त्याला नाही वेळ लागेल. तुला काय बनवायचं. हे बघा, एक खायला पण दिली मला आल्या आल्या. तुम्ही खाली? मी नाही खाल्ली, तुम्हाला टेस्ट बया मी करायला आहे मला मी करायला आहे त्याच्यामुळे तुम्ही पण खा ना. खाणार आम्ही तर खाणार. मी पण जेवले लगेच आले आहो. टेस्ट करायला टेस्ट टेस्ट करून सांगा. तुम्ही साडी घातली हो आज. 2-3 दिवस थोडे साडीच घालते. आवडायला लागली का? हो मी म्हणलं बाई सरप्राईज देते काय नक्की म्हणलं कुठं. मला जॉब लागले तर मी परवा जाणार 1 तारखेला. बघा बर का. बघा हा तुम्हाला मी तिथून कॉल करते. खरंच होईल. खरंच आहे. त्यांना सांगितलं की मी. मग मला मेसेज दाखवा ना. हा? मेसेज दाखवा. दाखवते, आता सध्या लाईव्ह चालू आहे ना. आमचं का नाही मग टाकलं तुम्ही तिथे आपली. नेक्स्ट मंथला मी बाय. सुट्टीवर गेले की. सुट्टी गेलं जायचं आपल्या तर गेलं. मी सुट्टी- तर आमच्या ताईंना जॉब लागलाय बरं का. यांचं शिक्षण झालेलं आहे भरपूर. हा. पण आतापर्यंत घरीच होत्या कारण फौजींसोबत हिंडत होत्या इकडं तिकडं. आणि आता आहे इथं पुण्यात म्हणून आता जॉब शोधलाय त्यांनी. मुलगा फौजी झालेला आहे, दुसरा मुलगा पण तयारीत आहे की नाही. हा. आता त्यांना लागल्या तर आम्हाला लावलं. आणि मग आता एकट्याच घरी त्यांनी आता जॉब शोधलाय. कुठं स्कूलमध्ये का? ते ना स्कूलमध्ये इथं किड्स स्कूल आहे ना पवार हॉस्पिटल हां. इथं योजना नगरला तिथे. अरे वा, चला अभिनंदन तुमचं. थँक्यू. मस्त फाईल पण मुलांना शिकवाय. भाऊला सांगितलं. रिचार्जचा कॉल आला होता होय. पण एवढं लांब नको आहे ना. आणि भाऊ खुश झाले असतील मग. हो झाली ना. बरं आहे बाई, चला पहिल्या दिवशी गेले तर खूप खुश होते. शिक्षणाचा काहीतरी फायदा. आणि नाही तर मग हाय शाईलाताई आणि मी मग आम्ही पण जाणार त्याच्यासोबत. आम्ही नुसतं स्वयंपाकच करतो. आम्ही व्हिडिओ टाकतो ना नाही छान तर छान. स्वयंपाकच आला पाहिजे. अहो, आमच्या- बरं, यांचा पण युट्यूब चॅनल आहे. काय हो तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव? माझ्या ना मिसेस फौजी रुपाली. तुमचं सांगावं काय? म्हणजे शैला मिसेस फौजी. नक्की हेच नाव आहे का? शैला मिसेस तर ह्या आहेत फौजी वाईफ, प्राऊड लाईफ, आहे की नाही. फौजीच्या बायका काही ना काही तर करतात. मग घरात बसण्यापेक्षा बरं आहे ना. तेवढेच आपण अहो म्हाताऱ्या झालो ना आपण. अहो, 10 वर्ष अगोदर व्हिडिओ आपल्याकडे स्मार्टफोन असते ना तर आपण जम्मू काश्मीर पण फिरून आलो. किती छान छान त्यांना व्हिडिओ दिल्ली जम्मू कुठं कुठं फिरून आलो. आणि हा? मी तर जम्मू काश्मीरलाच माझे 10 वर्ष गेले. होय. ती रूट दावला असतं किती छान ते तुम्ही पहिले टेस्ट करून बघा डाऊट क्लिअर होईल. तर चला आता मी टेस्ट करते. यांनी एक नाही माझ्या पुढे 2 मांडल्यात आता. डाऊटचा आता काही उपयोग नाही ना आम्हाला. साखर टाकू वरून पाक पण- बघा एवढ्याच राहिल्यात बनवायच्या. ते पाक पण बनवतात ना ताई. ते पाकातलं हे असते नाही ते- चिरोटे. चिरोटे बरोबर चिरोटे. का काल मी त्या ताईला म्हणले का ते त्याच्यावर खोबऱ्याचा किस पण हा. टाकतात. ड्रायफ्रूटच्या दुकानात गेलते तिथं बघितले ते चिरोटे. असं काढायचं असं कापतात आणि असं चिमडतात आणि तळतात तेच ना. हा. हे ना असं भाकरवडी सारखं गोल गोल केलेलं होतं आणि त्याला साखरेचा पाक ते होता. आणि माणूस आहे. वेगळी आली. पॅकेटवर नाव लिहिलं होतं चिरोटे. हो का? हो. अरे नाही ती चिरोटे आपण चंपाकळी. अरे ताई चंपाकळी आणि चिरोटे सेमच. नाही फक्त एवढीची की आकार वेगळा त्यांना. चंपाकळी कशी असते माहिती का. अहो ते एका बाईने नाही का बनवली होती वेलफेअर मध्ये, आपण पुण्यात होतो तेव्हा. हा. तर चला आता मी टेस्ट करते आणि सांगते. यांनी दोघींनी काय टेस्ट नाही केले. तुमचा काय उपवास आहे? नाही, आज तर बुधवार आहे. तुम्ही टेस्ट करा मग आम्ही रिझल्ट काढू. 5 सांगा बरोबर. ताई रुपाली ताई तुमच्या घरी सजवण्यासाठी आले आहे ना आम्ही. होय. झाल्या करून हो थोडे राहिलेत आता तळून घेते.
छान फुगले तो झाले बनवून. थोड्या राहिले. रुपाली ताईने ना सजुरे बनवलेत, बघू शकता किती छान. मी आणि मेघाताई आलोय. रुपाली ताईने आम्हाला बोलवलं ना करायला. आम्ही लाटायला आहे त्या तळायला आहे. छान झालेत बघा. आता मेघाताई आली त्यामुळे मी उठली. आता त्यांना म्हटलं तुम्ही लाटा थोड्या. रुपाली ताईंच्या घरी आलोय. या साईडला रुपाली ताईंची खिडकी आहे. तुमचं हे छान आलंय हो. हा ते ब्रह्मकमळचं छान फुटलं. बाई मला पण द्या एक एक पान. वो सातारा साइड में ही बनता है ज्यादा. महाराष्ट्र के सातारा साइड में ना ऐसे पता नहीं चलेगा सातारा कहाँ है. आमच्या इकडे बनवतात बरं का, पण मला माहिती नाही नाव वेगळं असेल ताई. म्हणजे कधी असं कधी लग्नाच्या वेळेला बरं का. ते पण काय असं एवढं नाही. मी एका ठिकाणी बघितलंय की लय बनवतात असं पूर्ण ते फाटपूर्णच बनवतात. हा हे तर म्हणजे जास्तच होतं ताई. पण आमच्या इकडे नसते असा. असं खाटवर ठेवतात आणि त्याच्यावर अशी पसरतात. ते कुठाच्या लग्नाच्या टायमाला बनवल्या पण नव्हत्या. तसं काय म्हणजे असं हाय की बाबा बनवायचेच असं काय नसतंय. प्रतीकच्या पप्पाला पण आवडतात ना सजुरे, नाही हो आवडतात. मग काय पाठवताय का पोस्टाने? हो पाठवायचे प्रत्येकला ह्यांना माहिती नाही पाठवून. पोस्टाने जाते मग आजकाल सगळीकडे जाते बघा काय पाठवायचं असतं. भावा तर लांब आहेत ना. काय बंगलोरला काय जवळच तू. प्रतीक लांब आहे. प्रत्येकला जम्मूला पाठवा आहे की नाही. आता रक्षाबंधन जवळ आली ना, दोघांना पण नाही, भेटायला गावाला जर पाठवायचं म्हणलं बँकवरला पाठवायचं म्हणलं जवळच आहे. पार्सल बॉक्स वरून पाठवलं चालतं. प्रत्येकच्या तिकडे टाइम लागत जायला पण भाऊकडे जाईल लवकर. तर चला हे बघा आता छान बघा, पैकी फुगलेली दाखवताय ना. सजोरी झाली बघा. रुपाली ताईंची फुगली किती छान छान केलं. मला तर आवडलं सगळ्याच. टेस्ट पण खूप छान झाली. मी थोडं टेस्ट केलं पण छान झालं त्यांचं. म्हणजे ना मला तर त्यांच्या पुरणपोळ्या तर खूपच आवडतात तेलवरच्या. पुरणपोळ्या सजोऱ्या 2-3 आयटम त्याचे मला तर फेवरेट आहेत माझ्याकडे. अशी करून जावं पुरणपोळ्या. खरंच पिछली बार तुम्ही मला लाटायला लावली, मला आलीच नाहीये माहिती आहे तो आटा तर माहिती झाला पाहिजे. तो आटा कसा करताय तुम्ही? का. छान तसंच आहे फक्त जराशी पातळ करायचंय. खूपच छान. नाही, गव्हाचं पिठाचं तुम्ही ते वेगळा आटा असतो ना कसला थोडस म्हणजे मोठं असेल. थोडस रव्यासारखं. रव्यासारखं. मी रात्री पुरणपोळ्या केलेल्या खूपच छान झाल्या माझ्या, पण ती मैदा घातला म्हणून. मैदा नसतो खायचा. नसतो, पण माझं ते गव्हाचं पीठ ना खूपच जरा मोठं दळलंय. मग तिचा पोळी फुटत होती माझी. मग काय ऑप्शन होता, मैदाच घालायला लागला मला. तिने दळलं ना त्या माणसाला मोठं दळून दिलं परवा. मग सांगतानाच त्याला सांगायचं बारीक दळून द्यायचं. आता काय करणार, फौजी गेलं होतं आपलं. ते काय बोलतात का कसं दळायचं. तर चला थांबतो आता इथंच आम्ही आहे ना. छानपैकी चंपाकळी बनवते ना. लांब लांब करा. अशीच लांब करायची. आता ही ना चंपाकळी बनवायची बरं का. मला काय माहिती नाही चंपाकळी म्हणजे मी बघितलेली. ओके ओके इथं नाही व्हिडिओ मध्ये बघितली एवढंच. चंपाकळी अशी अशी असते. आणि त्याला काप करतात ना ताई. अजून हे करते ना थोडीशी जाड लांब करा मग. लांबीच करते. लांब वाटी. बस काय एवढीच. ओके. हे ना मी लाटून दिली. पण आता ही चंपाकळी कशी बनवायची हे ना शैलाताईंना माहिती. शैलाताई बनवणार आता याची चंपाकळी आहे की नाही. नाही मी तुम्हाला शिकवते ना. नको ते तुम्हीच करा ना. कसं करायचं ते मध्ये मध्ये काप घाला आणि मध्ये शेवट पण जायचं नाही. इथपर्यंत ठेवू. एवढं आणि जवळजवळ काप घाला असं थोडं थोडं इंचावरती. हा मी बघितली युट्यूबला पण कशी बनवायची नाही माहिती. ए बाई तू विचार की करायचं. चाकू देऊ का. हे नाही छान येईल. बारीक बारीक कापायचं ना असं. लास्ट पर्यंत माझं तर रोशन येतो टाकलं बाई. वा जरा पाठीमाग हा वरती. आमच्याकडे नाही कलरफुल असतात लग्नात देतात ना ह्याला. पण पाकात भिजवतात. जमते का मॅनेजर. जमते. येलो कलर ऑरेंज कलर टाकतात. हा त्या बाईने तसंच आणलं होतं रंगीबिरंगी. आणि मग तिचा नंबर आला होता वेलकर मध्ये. अच्छा आपण का असं बनवलं नाही क्वार्टर मध्ये. मी तर पहिल्यांदाच ती डिश पाहिली होती माहिती का. तुमच्याकडे ही पण डिश नाही का. आम्ही जरा मागे. नाव तर पुण्याचं मोठं आहे की. अहो पुण्यात बनवत असतील पण आता गावच्या ठिकाणी कायचं काय हो. तुम्हाला सांगते सुरुवातीला मी दिल्लीला गेले काय
आम्हाला आलूचा पराठाच माहित नव्हता कसला होता. मला ते आलूचा परोठाच माहिती नव्हता. मला हे म्हणले आलूचे परोठे बनव उद्या. म्हटलं कसला अगं बाई, आलूचा माझ्यासारखंच परोठा? झालं तुझं. हा मग मला त्यांनी सांगितलं असं असं बनवायचा. फौजी माणसांना आपल्या माहिती ते आपल्याला माहिती नव्हतं ना. मला खरोखर माहिती नव्हतं. हे सांगा आता काय करू? जॉईन करायचं आहे ना ताई असं. दोन्ही साईडचे कॉर्नर जॉईंट करा. थांबा 1 मिनिट. पहिल्यांदा त्याला दोन्हीकडे दोन. हां उचलून दाखव आता एका साईडनं. हा. आणि ते रुपाली ताईकडं तळत आहेत त्या. बस असं एवढंच हां का? तेवढंच त्या त्यांच्या. अरे देवा, मला वाटलं याला पण फोल्ड करायचं. त्याला कुछ नाही उसको करा ते ताईंच्याकडे देत असत. चला आता तळल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवतो बरं का. हा. चंपाकळी तेला सोडल्यावर ते छान फुगणार ते. मीठ टाकलं का याच्यात? हो टाकलंय ना. वाव छानच झाली हो मेघा ताई. आता त्याच्यावर काय करा तुम्ही, पिठी साखर टाका. आमची साखरेचं पाक नाही करत. साखरेचा पाक आणि ना काय अहो, पाक टाकतात ना, एकासाठी कुठं पाक करीता? नाही पण- नारळाचं हे टाकतात खीस. वरतून इकडं पिठी साखर करू. पिठी साखर टाकताय का? नाही. पिठी साखर टाकली असते पण आता साखरच टाकते. एकासाठी कुठे मिक्सर लावू ना. हा. वाव आणि ही मेघा ताईंना खायला द्या. त्यांनी बनवली ना मग त्यांच्यासाठी नवीन डिश आहे. चंपाकळी सातारी डिश आहे ही. त्यांना माहिती पण नव्हती ऍक्च्युली. जरा आता मला माहिती झाली, मी बनवणार माहिती का. मला वाटलं हे सगळं फोड करतात. फोल्ड नाही ते फुगतं आणि त्याचे करंडे भरून देतात तो बुत्तीसाठी हो. सोनाच्या लग्नाला आम्हाला तुम्ही बोलवा बुत्ती बनवायला खरंच. 8 दिवसासाठी तुम्ही दोघे जणी या. नाही नाही सजुरीची बुत्तीच आम्ही घेऊन येतो आपलं. अहो तुम्ही 8 दिवस अगोदर या, सगळी बुद्धी तुम्हीच करा. नाही ते नाही काय काय शंकरपाळ्या वगैरे काय. तर हे चंपाकळी आमच्याकडे काय करतात ह्याला कलरफुल पण असते. त्या बाईचं आहे ना असं फुगलेलं होतं असं. हे वाव. सोनं झालं का? छान झाले. त्याला कधी पिठलं आहे की परत आहे? कधी पिठलं? होय. म्हणून ठेवलेला आहे एवढा. कशाचा आटा आहे तू? माहिती आहे मैदा कशाचा काय बनवत आहे? नमकीन शंकरपाळ्या करायच्या. हो हे का? बघा आता अजवाईन दिसत नाही का? किती अजवाईन टाकलेले की शंकरपाळ्या खाल्ल्या ना तरी पचल्या पाहिजेत त्या. हे बनवतात नमकीन शंकरपाळ्या. आज रुपाली ताईने ना सजुऱ्या बनवल्या आणि आज मी भरपूर काय काय बनवलं. चंपाकळी पण एक बनवली तुम्हाला व्हिडिओ मध्ये अहो, पण दाखवली. आखाड्यात होऊन गेला मग तुम्ही जागे का? श्रावण पाट्या आहे ना ताई? श्रावण पाट्या आमच्या असतात. आमच्याकडे श्रावण पाट्या आणि आकार करतात. श्रावण पाट्या ना मुलगी ते जाते मला ना नाही का? पंचमीला मुलगी जाते ना माहेरी काय वाटतं? तेव्हा सासरीवरून ही बुत्ती घेऊन जाते आणि माहेरून पण जाते सासरी घेऊन. ही नमकीन शंकरपाळ्या आणि हे माझ्या रुपाली ताई मेघा ताई तिघींची डिश आवडीची आहे काय त्यामुळे त्यांनी बनवाय घेतली आज मला. आता कोण शैला ताई काय टेस्ट करत नाही. असं कमेंट केली असते ना तुम्ही. लांबडी लांबड्या कापण्यासारख्या ना कसं कापायचं नाही ते नाही करत ते. येतं का? ती त्यांची डिश आहे. ती त्यांचे त्यांची डिश आहे. ती कायम बनवतात ना. अगं बाई एकदा मला तुम्हीच बनवलं होतं का? खूपच छान झालेलं. हे ताईन दिले होते भाव जाताना ना. ताईंसारखं असतं हे बनवणं. भाव आले ना सुट्टीला तर मेघाताई नमकीन शंकरपाळ्या कायम त्यांना आवडतात मी बनवतात है ना. ते शेजारी आमचे प्लेटभर असते आमच्याकडे टेस्ट. जास्त नाही बनवतो आम्ही, मैद्याचे पदार्थ खायला लय टाळतो. वजन वाढतात त्याच्यामुळं. वाढू दे काय आहे का हो? आपले दिवस. तर आता मेघाताई ना नमकीन शंकरपाळ्या तळतायत. मेघाताई पीठ पातळ झालं का? हो. रुपाली ताई तळतायत. मेघाताईने बनवल्यात. पातळ झालंय पीठ. बनवून पीठ म्हणून उशीर झालाय ना. हा. तर रुपाली ताईंच्या घरून आलो बरं का शाईला ताई, मी आणि त्यांनी ना सजोरी पण दिल्यात रोशनला त्यांना टेस्ट करायला. तर शाईला ताई आणि मी चाललो आहे बघा आता दुधाला. तिथं शंकरपाळ्या केल्या, परत सजुऱ्या केल्या आणि आता चाललो आहे आम्ही दुधाला. का हो? 2 वाजेपासून रुपाली ताईच्याच घरी होतो. शाईला ताई काय येणार नव्हत्या दुधाला. आमच्या घरी अजिबातच दूध नाही, कारण काल तर गेलो होतो गावाला, मग दूध अजिबातच नव्हतं. यांना म्हणलं चला, तर त्या म्हणल्या माझ्याकडे आहे थोडंसं, पण उद्या चला. जाणार होते. म्हणलं चला उद्याच्याला त्या जाऊया. उद्या जाणार होत्या ताई पण म्हणलं चला तर म्हणलं चला त्यांचा पण उद्या गुरुवार आहे ना. दही वगैरे लावायला लागतं ना.
पाईप तर इथं टाकले तो मग का नाही होणार त्याची जागेचे मालिक वेगळे आहेत ना, त्याच्यामुळे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना ही हम्म. खाजगी सरकारी चला. तर चला आता येतो दूध घेऊन. दूध चांगलं आजकाल दूध पातळ भेटते का मला साई नाही येत ताई पहिल्यासारखी आणि साई नाही महागेल तेवढं देत आहेत आपल्याला, 1.5 बी देत आहेत, 2 बी देत आहेत. ताई साई बघा चांगली नाही किती येतात एवढी नाही. किती तूप निघत होतं आता मी ते साई बाजूला काढून ठेवतच नाही नाही मी पण नाही ह्या नाही तर बाजूला काढले नुसतं पाण्यावर दूध होते मी नाही नाही तर पहिली अशी जाड साई यायची तशी आता जाड साई येतच नाही अहो नाही, काय नाही. झाले काय केले काढत. काय नाही गेले माहिती. पंजाबला मालक आपला त्रिकोटीवाला, होय मग तोपर्यंत माणसाला दूध पुरवायला पाणी होतं असेल आहे की नाही. लयच पातळ दूध हम्म. पण आता काय करायचं मजबुरी घ्यायला लागते सवय झाली आम्हाला ह्या दुधाची पाकिट. पाकिटचं दूध आता नको वाटतं तर चला येतो दूध घेऊन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा.